मी माझ्याकडे क्लायंट आले की पाहते काही काही मुलं खूप चिडचिड करतात. पार्लरमध्ये आले की त्यांना असं वाटतं की हॉस्पिटलच आहे. मग ते रडायला लागतात आणि ते एकदा रडायला लागले का मम्मीला असं वाटतं की मला हे शांत बसून देणार नाही पार्लरमध्ये. मग ते मोबाईल लावून देतात. ते तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती. पण काही-काही त्यातच मम्मी अशा पाहिजे, ते मुलांना मोबाईल हातात नाही देत. ते म्हणतात की हे गाणं ऐकायचं, ह्या स्टोरी ऐकायचं, त्या छोट्या-छोट्या कार्टूनच्या स्टोरी. मी पाहिलं की जी मुलं पाहतात, स्क्रीन पाहतात, ती मुलं पण शांत आहेत आणि जी मुलं ऐकतात, जे काही गाणी लागतात, ते पण शांत राहतात. मग गोंधळ असा आहे, की मग आपण त्यांना सवय लावतो. स्क्रीन पहा, शांत राहा. आणि जर आपण अशी सवय लावली, की ऐका आणि तुम्ही शांत राहा. तरीसुद्धा आपली मुलं खूप छान करतील आणि जे चिडचिडापणा वाढलाय, आपण सारखं ऐकतो. आजकालची मुलं ऐकतच नाही. आजकालची मुलं ऐकतच नाही. त्याच्या पाठीमागचं आपणच आहे. त्याच्या पाठीमागं आपण त्यांना कसं एन्करेज करतोय, आपण त्यांना कसं तयार करतोय, हे अगोदर आपण स्वतःचं पाहायचं. तर नक्कीच आपली मुलं कशी घडवायची किंवा त्यांना कसं अटेन्शन द्यायचं, कसं प्रेम करायचं, हे आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे आपलं बाळ खूप चिडकं बनवायचं आहे का ते स्मार्ट आहे. त्याला कसं आपण हँडल करायचं लॉजिकने किंवा त्याला जसं लागतं तसं खेळायला देऊन, त्याला खूप सारं खेळायला देऊन, त्याची जी एनर्जी ती पाहून त्याला जर आपण वेळ दिला, तर नक्कीच आपलं बाळ खूप छान घडेल. ह्या पॉइंटला मी ॲग्री आहे. तुम्ही जर ॲग्री असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा. की तुम्ही बाळाला कसा वेळ देता आणि कसं समजून घेता.